विलिनीकरणाचा शरद पवारांचा दावा फडणवीसांनी खोडून काढलाय। दादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती असं फडणवीस म्हणाले। राष्ट्रवादीनं कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होतं आणि निर्णय आता जाहीर करायचा होता। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। जोपर्यंत 13 दिवस होत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका घेणं, त्या विमानाबद्दल आणि त्या सगळ्या घटनेबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं। म्हणून 13वा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू। अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती की अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे। आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा बोलले, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलिनीकरणाच्या बाबतीत मला आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे। बघा असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो। काय घडलंय, काय घडतंय मला सगळं दिसतंय, मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही। अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत। शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे। आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा। त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला। त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे। ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू। राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही। सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। राज ठाकरेंनी सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। सुनेत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत। जो निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल.